गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणाबाबत एक मोठी बातमी। पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली। गाडी पोलीस स्टेशन बाहेर कोणी आणली याची सुद्धा माहिती नाही। हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेताना फोन आल्यावर अपघात झाल्याचं कळालं। गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार आहेत, तर पोलीस या प्रकरणात एक विशेष अधिकारी नेमणार आहेत। अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली, कोणी फोन केला त्याचा तपास केला जाईल। आणि या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, विक्रांत, गौतमी पाटीलच्या गाडीने जी आहे एका रिक्षा चालकाला धडक दिलेली होती, त्या चालकाला अटक करण्यात आली होती। मात्र या रिक्षा चालकाच्या कुटुंबियाने सांगितलेलं होतं की या गाडीमध्ये दुसरा व्यक्ती होता आणि जो अटक केलेला आहे तो दुसरा व्यक्ती आहे। त्यामुळे यामध्ये पोलीस कुणाला तरी पाठीशी घालतायत आणि गौतमी पाटीलला 30 ऑक्टोबरला जे आहे ते पोलिसांनी एक नोटीस दिलेली होती की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये हजर राहा। मात्र ते हजर झालेले नाहीत। त्यानंतर गौतमी पाटीलच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत। काल या कुटुंबियाने चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी सक्त आदेश दिलेले आहेत की गौतमी पाटीलची तुम्ही चौकशी करणार आहात का नाही, तुम्ही तिला बोलवणार आहात का नाही, गाडी कुणाची आहे हे शोधणार आहात का नाही। त्यानंतर पोलिसांनी आता तपासाचे चक्र गतिमान केलेले आहेत। सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत। एक विशेष अधिकारी नेमून या सगळ्याचा तपास केला जाईल आणि ज्या मुलीने हे सगळे त्या रिक्षा चालकाच्या मुलीने आरोप केले त्या मुलीला सुद्धा सोबत घेऊन ते सगळा तपास दाखवला जाणार आहे। त्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या असून खरंच याला काही पोलीस पाठीशी घालतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 3 दिवसाच्या अपघातानंतर हे सगळे गतिमान चक्र जे आहे ते पुणे पोलिसांनी केली। ही योग्यच वेळी कारवाई केली असती, त्यांच्या तक्राराची दखल घेतली असती तर मंत्री चंद्रकांत पाटील असतील किंवा उद्धव ठाकरेची शिवसेना होती ते आंदोलन केली नसती। चंद्रकांत पाटलांनी फोन करून असे निर्देश द्यावे लागतात। यामध्ये काहीतरी राजकीय पाठबळ असल्याची सगळी जी टीका आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता विशेष अधिकारी आणि तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। गौतमी पाटील पोलीस स्टेशनला हजर होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। विक्रांत, बरं, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या बालाजी। तुर्तास धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।